असं म्हणतात की 10 लेकरामधून एक लेकरू गुणी जन्मत म्हणून. हा, हे त्यातलंच एक आहे. हे 10 लेकरामधून एक लेकरू गुणी जन्मलेलं आहे. हा, ह्या लेकराची गुण तर बघा, सकाळ सकाळी बाबाची देवपूजा आणि आंघोळ झाल्याच्या नंतर म्हणतो की बाबा पाणी आणून देऊ, बाबा जेवाय देऊ तुम्हाला. हा, जर बाबाचं मन बी नसलं तर जेवाय नेऊन देणारच साहेब माझा. छोटूच्या आजोबाला भूक लागो या न लागो, ताट हातात दिल्याच्या नंतर ती जेवायला बसावंच लागते, असं छोटूचं नियम आहे. आई कोणते कोणते कामं केली ते बघताय आधी छोटू, नंतर त्यानं करायला घेताय. मी थोड्या वेळाच्या खाली चपल्या धुण्यासाठी घेतले होते. मग छोटूचं काम चालू होतं की चपल्या धुवायचं. मी केलेलं काम त्याला करायचं असते. मग मी भांडे घासून मध्ये नेऊन ठेवले होते. मग त्यानं त्याच्या आधीच भांडे लावत होता. आई जे जे करते ते छोटूला करायचं राहते. मग ह्याला दिमाग तर एवढा आहे की कुणी चॉकलेट सुद्धा दिल्यान घेणार, असं लेकरू आहे माझं. मग आणि कुणी ह्याला चिडवलं मग त्याला मारल्याशी सोडणार. मग आव्वाच्या इथून जाऊन टमाटे आणजा छोटू म्हणून 10 रुपये दिलते. त्यांच्या दुकानातले समदेश टमाटे सावडून घेऊन आला होता. हे समजे कामं येतात आणि ह्याला खेळ भांडे खेळता खेळताच ह्याला झोप लागते. बघा आता इथं खेळ भांडे खेळत होता, मग त्याच्यामध्ये ह्याला झोप लागली होती. मग कधी खेळता खेळता झोपताय, नाही तर कधी राग आलं का पलंगाच्या खाली जाऊन झोपताय. असं ह्याचं राग बी तेवढंच आहे आणि गुन्हे बी तेवढंच आहे आणि चांगला बी तेवढंच आहे. माझं लेकरू लई गड हाय, माझं पिल्लू हाय, माझं सोनं हाय, उंडा आहे माझं.